नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर ऐकूयात आजची सुंदर कथा. एक सुंदर विधवा तरुणी माझ्या किराणा दुकानातून नियमितपणे किराणा बाजार घेऊन जायची. ती दिसायला फारच सुंदर आणि स्वज्वळ होती. एकदा तिने माझ्याकडून भरपूर किराणा आणि काही धान्य पण घेतलं होतं. ते सगळं सामान तिच्यासाठी एकटीला नेणं जड जात होतं. म्हणून मी मदतीला ते धान्य तिच्या घरी पोचवायला गेलो. जेव्हा तिच्या घरात ती आणि मी आम्ही दोघेच होतो ना, ती मला म्हणाली, "थांबा, तुमच्यासाठी मी चहा ठेवते." थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली. जेव्हा ती चहा मला द्यायला आली, तेव्हा आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. त्या क्षणी वातावरणात एक वेगळी शांतता आणि भावना पसरली होती. घरात त्यावेळेस कोणीच नव्हतं, फक्त ती आणि मी. आणि पुढे जे काही घडलं त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव गणेश आहे. माझं वय 30 वर्ष आहे आणि मी अजून अविवाहित आहे. शिक्षण पूर्ण झालं तरी चांगली नोकरी काही मिळालीच नाही. 2-3 ठिकाणी जॉब मिळाला, पण पगार फारच कमी होता. म्हणून नोकरी सोडून दिली. शेवटी गावाकडे परत येऊन मी एक छोटंसं किराणा दुकान टाकलं. सुरुवातीला थोडं अवघड गेलं, पण हळूहळू दुकान चालू लागलं होतं आणि आता त्यातून चांगलेच पैसे पण मिळू लागले आहेत. आयुष्य आता स्थिर झालं असं वाटत आहे, पण मनात एकच गोष्ट सतत खटकते. ती म्हणजे अजून माझं लग्न झालेलं नाही. आईबाबांचं वय वाढत चाललं आहे. ते आता काही काम करत नाहीत आणि त्यांना माझं लग्न लवकर व्हावं असं मनापासून वाटतं. पण योग्य मुलगीच काही मिळत नव्हती. रोजचं दुकानाचं काम आणि घरातील जबाबदाऱ्या आणि एकटेपणा हे सगळं आता आयुष्याचा भागच बनलं होतं. एके दिवशी दुपारच्या सुमारात साधारण 3 वाजले असतील. मी दुकानाच्या बाहेर बसलो होतो. त्यावेळी दुकानात फार अशी काही गर्दी नव्हतीच. मी रस्त्याकडे बघत होतो. उन्हाचा प्रकाश थोडा मंद झाला होता आणि वाऱ्यात एक हलकीशी ऊबही होती. तेवढ्यात माझ्या नजरेसमोर एक सुंदर तरुणी आली. ती माझ्या दुकानाकडे हळूहळू येत होती. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. ती दिसायला इतकी सुंदर होती की माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच गेलं. तिचा गोरा रंग, नाजूक चेहरा आणि काळेभोर डोळे आणि तिच्या ओठावर हलकीशी स्मित रेषा, ती खरंच मोहक होती. ती थेट माझ्या दुकानासमोर आली आणि मला म्हणाली, "इथे नवीनच राहायला आली आहे मी. फक्त आठवडाभर झाला आहे. माझं नाव सुनीता असे आहे." तिच्या आवाजात मला एक नम्रता आढळली. ती पुढे म्हणाली की मी विधवा आहे. माझा संसार आता खूप संपला आहे. घरची परिस्थिती फार कठीण आहे, म्हणजे बेताचीच आहे. मी आता एका श्रीमंत मालकाच्या घरी स्वयंपाकाचं आणि घर सांभाळण्याचं काम करते. मला तुमच्याकडून थोडीशी उधारी बाजार मिळेल का? महिन्याच्या शेवटी पगार झाला की सगळे पैसे देईन तुम्हाला. तिचं बोलणं ऐकून मला तिच्याबद्दल एक वेगळी करुणा आणि आदर वाटला. तिच्या चेहऱ्यावरची प्रामाणिकता आणि तळमळ मला जाणवली होती. मी हळूच म्हणालो, "हो, नक्की मिळेल. सांगा, काय हवं आहे तुम्हाला?" तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, "मला थोडेसे शेंगदाणे, साखर, चहा, पावडर आणि काही धान्य द्या." मी सगळं सामान जमवलं आणि वहीत तिचं नाव सुनीता लिहून घेतलं. त्यासोबत काय काय घेतलं आणि किती रक्कम झाली हेही नोंदवलं. मी तिच्यासमोर पिशवी ठेवली. ती पिशवी घेताना म्हणाली, "धन्यवाद. मी नक्की तुमचे पैसे परत देईन. काळजी करू नका." तिच्या ओठावर ती हलकीशी स्मित रेषा उमटली. नजरेतून एका क्षणासाठी एक शांत भावना गेली. जणू तिच्या मनात खूप वेदना आहेत, पण ती त्या लपवत आहेत. ती पाठमोरी झाली आणि निघून गेली. तिच्या त्या पाठमोरी आकृतीकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. तिचे केस वाऱ्याने हलत होते आणि सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर चमकत होते. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की किती सुंदर आहे ही तरुणी, ही सुनीता. पण तिच्या सौंदर्यामागे किती दुःख दडलं असेल, काय घडलं असेल तिच्या आयुष्यात की एवढ्या लवकर ती विधवा झाली. ही आयुष्याची कथा काय असेल? पण त्या क्षणी दुसरं गिऱ्हाईक दुकानात आलं आणि माझं भान परत आलं. मी लगेच माझ्या कामाला लागलो, पण मन मात्र पुन्हा पुन्हा त्या सुनीताकडेच जात होतं. आता संध्याकाळपर्यंत दुकानाचं काम संपलं होतं. रात्री घरी गेलो. आईबाबांबरोबर जेवण केलं आणि त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे लग्नाबद्दल बोलणं सुरू केलं. पण माझं मन तिथे नव्हतंच. मी फक्त होकार देत त्यांच्या बोलण्यावर शांत राहिलो. थोड्या वेळाने मी वरच्या टेरेसवर झोपायला गेलो होतो. उन्हाळा होताच, त्यामुळे बाहेरची झोपायची सवयच होती. वारा मंद वाहत होता. आकाशात चंद्र चमकत होता आणि त्याच्या भोवती असंख्य चांदण्या. पण माझ्या नजरेसमोर त्या चांदण्याने त्या ऐवजी सुनीताचा चेहरा तरबळत होता. तिचं ते स्मित हास्य, तिच्या डोळ्यातील कोमलता आणि तिच्या आवाजातील तो करुणेपणा. मी डोळे मिटले आणि मनात विचार आला, कदाचित माझं आयुष्य आता बदलणार आहे. मला अजूनही सुनीता कुठे राहते हे काही माहीत नव्हतं.
पण तिच्या त्या पहिल्याच भेटीतल्या साधेपणावर आणि प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून मी तिला तो उधारीचा किराणा बाजार दिला होता. तशी ती एक सभ्य आणि नम्र स्त्रीच वाटली होती. 2 दिवस गेले असतील. साधारण सकाळचे जवळपास 8 वाजले होते. मी दुकान नुकतंच उघडलं होतं. तेवढ्यात ती पुन्हा आली. आज ती थोडी निवांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता होती, पण डोळ्यात थोडासा थकवा पण जाणवत होता. ती म्हणाली, आज थोडं अजून सामान हवं आहे. मी हसत म्हणालो, हो नक्की घ्या. काय काय देऊ तुम्हाला ते सांगा आता. तिने पुन्हा काही साहित्य मागितलं. तेल, डाळ, साखर आणि थोडंसं मीठ. मी सगळं सामान मोजून तिला दिलं आणि वहीत तिची नोंद केली. ती शांतपणे उभी होती. मी म्हणालो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही हवं असेल ना, ते उधार तुम्ही निसंकोचपणे घेऊन जा. पण मला एक विचारायचं होतं, हे विचारू का? ती थोडी हसली आणि म्हणाली, हो विचारा ना. मी थोडा संकोचित म्हणालो, तुमच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही की तुम्ही विधवा आहात म्हणून. तुम्ही खूप सुंदर आहात आणि अजून खूप तरुण पण आहात. माझं वाक्य ऐकून ती थोडी गप्प राहिली. मग हलका हसत म्हणाली, माझी कर्मकथा फार मोठी आहे. तीही बोलू लागली, माझं घरचं आयुष्य खूप गरिबीत गेलं. माझ्या आईवडिलांनी आर्थिक परिस्थिती होती. त्यांचीसुद्धा फारच वाईट परिस्थिती होती. त्यामुळे माझं लग्न त्यांनी लवकरच लावून दिलं. मी तेव्हा खूप लहान होते. फारसं शिक्षणही घेता आलं नाही. माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत काम करायचा. तो चांगला, प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. पण एके दिवशी फॅक्टरीत अपघात झाला आणि त्यात माझा नवरा मरण पावला. फॅक्टरीवाल्यांनी सुरुवातीला मदत करतो असं सांगितलं होतं. त्याने तसं आश्वासनही दिलं, पण नंतर काहीच केलं नाही. उलट आमचा फायदा घेतला आणि काही कारण सांगून आम्हाला कोणतीच भरपाई दिली नाही. त्या दिवसानंतर मी एकटी पडले. घर चालवण्यासाठी लहान मोठे कामं करायला लागले होते. मग एका ओळखीच्या नातेवाईकाच्या ओळखीने मी इथे आले आणि एका मालकाच्या घरी घरकाम मिळालं आहे. सध्या तिथे काम करते आहे. घरातील सगळं काम मी सांभाळते. ती बोलत असताना त्या डोळ्यात अश्रू होते, पण ती त्यांना लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचं ते दुःख ऐकून मला मनापासून वाईट वाटलं. मी म्हणालो, फार वाईट झालं हो तुमच्यासोबत, पण तुम्ही खूप धैर्यवान आहात. काही मदत लागली तर नक्की सांगा. अजिबात संकोच करू नका. मी पुढे हात करत म्हणालो, की माझं नाव गणेश आहे. ती थोडीशी लाजली, पण माझ्या हातात हात दिला. असं नाही की तिने दिला, पण फक्त ती हसत म्हणाली, बरं आहे. मला भेटून तुमच्याशी बरं वाटलं. ती थोडीशी कमी शिकलेली आहे, पण तिच्यात एक प्रामाणिकपणा आणि साधेपणा आहे, जो आजकाल क्वचितच दिसतो. तिच्या वागण्यात एक मर्यादा होती, पण त्याच मर्यादेत एक आकर्षणही होतं. ती मला म्हणाली, हे तुमचं स्वतःचं दुकान आहे का? मी म्हणालो, हो माझंच आहे. मी ग्रॅज्युएट आहे, पण अजून लग्न काही झाले नाही. घरी मी, आई बाबा आम्ही तिघंच राहतो. ती थोडी हसली आणि म्हणाली, छान आहे. मग तुम्ही नक्की सुखी असाल. मी काहीच बोललो नाही, फक्त हसलो. तिने सामान घेतलं आणि मग ती म्हणाली, आता मी निघते, मला कामावर जायचं आहे. मी म्हणालो, हो सांभाळून जा, आणि ती गेली. हळूहळू दिवस गेले. सुनीता वारंवार दुकानात येऊ लागली होती. प्रत्येक वेळी ती काही ना काही किराणा घेऊन जायचीच. तिच्या बोलण्यातील सौजन्य आणि साधेपणा माझ्या मनात घर करून गेला होता. साधारण महिन्याभरातच तिचं माझ्याकडून 2,500 रुपयांची उधारी झाली होती. महिन्याच्या 2 तारखेला सकाळी ती पुन्हा आली. नेहमीप्रमाणे ती नम्रपणे बोलली, थोडंफार सामान घेतलं आणि मग म्हणाली, पहिल्या महिन्याचे किती पैसे झाले आहेत? मी वही काढून दाखवलं, 2,500 रुपये. तिने लगेच तिच्या पर्समधून पैसे काढले आणि एका छोटीशी लाल रंगाची पर्स होती तिची ती. तिने नोटा मोजल्या आणि माझ्या हातावर ठेवल्या. तिच्या त्या नाजूक हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि त्या क्षणी काहीतरी मला वेगळं जाणवलं. तिचा तो मऊ स्पर्श कोमल आणि हृदयाला भेटणारा होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिनेही माझ्याकडे पाहिलं. काही क्षण आमचे डोळ्याला डोळे झाले लागले आणि न बोलताही खूप काही ते बोलून गेले. त्या नजरेत काहीतरी शांतपणा होता. जणू त्या क्षणी आमच्यात एक दृश्यबंध तयार झाला होता. याला शब्दच नव्हते, पण अर्थ होता मनाचा. एक नवा प्रवास सुरू झाल्याची चाहूल देणारा. मी म्हणालो, सुनीता तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला लागेल तेवढा किराणा आणि बाजार माझ्याकडून तुम्ही नेत जा, काहीच अडचण नाही. पण त्या क्षणी झालेल्या तिच्या हलक्या स्पर्शाने मी पुरताच गोंधळलो होतो. मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. तिच्याबद्दल माझं कुतूहलही वाढत होतं. मी सहजपणे विचारलो, सुनीता तुमचा पगार किती आहे? ती म्हणाली, 5,000 रुपये आहे. मी थोडा आश्चर्याने म्हणालो, अरे वा, पण एवढ्या थोड्या पगारात भागतं का तुमचं? ती शांतपणे म्हणाली, हो भागावंच लागतं ना, गरिबीच्या पुढे पर्यायच नसतो. तिचं उत्तर ऐकून मी थोडासा सुन्न झालो. तिच्या आवाजातली तगमग मला जाणवली होती. मी पुन्हा विचारलं,
तुम्ही अजून तरुण आहात, मग पुन्हा लग्न का करत नाहीत? हे ऐकल्यावरती काय एक क्षण ती थोडीशी शांतच राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, माझं घरदार नाही, कोणी जवळचं नाही, माझ्याशी कोण लग्न करेल? आणि जरी लग्न कोणी केलंच तरी आजच्या जगात माणूस कसा निघेल याचं काही सांगता येत नाही. लोक फक्त आपला फायदा बघतात. ती बोलत असताना तिच्या डोळ्यात एक खोल दुःख दडलं होतं. त्या दिवशी तिने भरपूर किराणा आणि थोडंसं धान्य पण घेतलं होतं. मी ते सगळं पिशवीत भरून दिलं. ती पिशवी उचलायला लागली, पण तिच्या हाताला ते ओझं उचलल्याच जात नव्हतं. मी म्हणालो, सुनीता तुम्ही थांबा, मी मदत करतो, तुमच्या घरापर्यंत घेऊन जातो. ती थोडी संकोचलीच. नको, मी नेते. पण मी म्हणालो, तुम्ही माझ्या दुकानातून एवढं साहित्य घेत आहात, थोडी मदत तर मी तुम्हाला करू शकतोच. यात काय चुकतंय? माणुसकीच्या नात्याने करतो आहे. ती थोडी हसली आणि म्हणाली, ठीक आहे. तिने एक पिशवी घेतली आणि मी दुसरी पिशवी तिची उचलली. आम्ही दोघे चालत तिच्या घराकडे निघालो. ती आमच्याच गावातील एका अरुंद गल्लीतल्या एका लहानशा खोलीत राहत होती. घराचं दार उघडून ती आत गेली. मी धान्य ठेवलं आणि निघू लागलो. तेवढ्यात ती मला म्हणाली, अहो थांबा ना, चहा घेऊन जा. मी थोडं हसलो आणि म्हणालो, हो चालेल. खरं सांगायचं तर मला त्याच्याशी थोडंसं बोलायचं पण होतं. ती चुलीजवळ गेली आणि चहा बनवायला लागली. त्यावेळी चुलीच्या प्रकाशात तिचं ते सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. तिच्या कपाळावरून घामाचे थेंब गळत होते आणि त्या मंद उजेडात ती एका कपाळाला एखाद्या देवतेसारखीच वाटत होती. माझं मन तिच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. ती चहा घेऊन आली, कप माझ्यासमोर ठेवला आणि माझ्या बाजूला येऊन बसली. ती स्वतः चहा घेत नव्हती, पण फक्त माझ्याकडे पाहत बसली. मी चहा पित असताना माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती कधी माझ्याकडे पाहायची तर कधी नजर ती माझ्याकडून वळवायची. दोघांमध्ये न सांगता एक येणारा असा शांत प्रेम फुललं होतं. शेवटी मी ठरवलं, आता मनातलं सांगायचंच म्हणून. मी म्हणालो, सुनीता मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती थोडी घाबरलीच होती. काय? मी मनातील भावना शब्दात उतरत म्हणालो, सुनीता तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी पाहिलं तेव्हापासून माझं मन तुमच्याकडे ओढलं गेलं. तुमचं बोलणं, तुमचं वागणं आणि तुमच्या वागण्यातील तो साधेपणा मला खूप आवडतो. मला असं वाटतं की मी तुमच्यावर प्रेम करायला लागलो आहे, खरं प्रेम. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात आता अश्रू दाटले. ती काहीच बोलली नाही. तिचा हात माझ्याजवळ होता. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. ती माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात भीती आणि भावना दोन्हीही होत्या. मी हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ गेलो आणि त्या दोन्ही क्षणी माझं मन माझ्या ताब्यातच नव्हतं. मी तिच्या त्या नाजूक गुलाबी गालावर हळूवार चुंबन घेतलं. ती शांत बसली, काहीच बोलली नाही. मी घाबरत विचारलं, सुनीता काय झालं? तुला मी आवडत नाही का? ती डोळे खाली करून मला म्हणाली, आवडत नाही असे नाही रे, पण मी विधवा आहे. तुझे आईबाबा काय म्हणतील? तू अजून अविवाहित आहेस. मी ठामपणे म्हणालो, मी आजच आईबाबांशी बोलेन. माझं मन ठरलं आहे. ती थोडीशी हसली आणि तिच्या ओठावर एक हलकेसे स्मित हास्य उमटले. ती म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात. आणि त्या क्षणी तिने मला मिठीच मारली. तिच्या मिठीत मला एक वेगळं समाधान मिळालं. जणू आयुष्याची पूर्णतः कल्पनाच मला मिळाली. त्या दिवशी मी घरी परत आलो तेव्हा मनात फक्त सुनीता होती. दुकान उघडलंच नाही. सरळ बाबांकडे गेलो आणि सगळं सांगितलं. सुनीता कोण आहे, तिचं आयुष्य कसं गेलं आणि मला ती कशी आवडली हे मी आईबाबांना काही वेळ शांतपणे बसून सांगितले. मग बाबा म्हणाले, तू मोठा झालास, तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतोस. आम्हाला फक्त तुझं सुखच हवं आहे. आणि आईच्या डोळ्यात एक सहमती होती. काही दिवसातच आमचं लग्न झालं. गावात थोडीशी चर्चा झालीच, पण माझ्या मनात फक्त एक गोष्ट होती की मी योग्य केलं आहे. आता मी आणि सुनीता आम्ही दोघी मिळून छोटंसं पण आनंदी आयुष्य जगतोय. लग्नानंतरचे काही दिवस गणेश आणि सुनीतासाठी एका नवीन आणि सुखद सुरुवातीसारखे होते. गावातील काही लोकांनी सुरुवातीला कानउघडणी केली. हे बघा, गणेशने एका विधवेशी लग्न केलं आहे म्हणून. पण गणेशच्या आई वडिलांनी आणि त्याच्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांनी त्याला पाठिंबा दिला होता. सुनीताही तिच्या साधेपणाने आणि सद्भावनेने सगळ्यांची मने जिंकली. ती घराची सर्व जबाबदारी उत्तमरित्या प्रकारे सांभाळू लागली होती. आईबाबांची काळजी घेत होती आणि आता दुकानातही गणेशला मदत करू लागली होती. एक दिवस संध्याकाळच्या वेळी दुकान बंद केल्यावर दोघे घराच्या छपरावर बसले होते. हळू संधी प्रकाशाच्या लाल दिव्यात गाव शांत पडलं होतं. सुनीताने गणेशकडे पाहत म्हटलं, मी कधीच विचार केला नव्हता की माझं आयुष्य पुन्हा एकदा सुखाचं होईल म्हणून. तू माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीस गणेश. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नाही सुनीता, तूच माझं आयुष्य सुंदर केलंस.
तुझ्याशिवाय हे सगळं अर्थहीन होतं ग. थोड्या दिवसातच सुनीतेच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि गणेशच्या प्रामाणिकपणामुळे दुकानाचा व्यवसाय खूपच वाढू लागला होता. सुनीताने दुकानातल्या वस्तूंची नियमित यादी ठेवायला सुरुवात केली होती, ज्यामुळे काही वस्तूंची कमतरता राहिलीच नाही. तिने लहानशी एक फळांची आणि भाज्यांची अंगणबाग सुरू केली, ज्यातून दुकानातल्या किराणा सामानातच भाजी फळं येऊ लागली होती. गावकरीही आता तिला बहू म्हणून मानू लागले होते. पण आयुष्य सरळ रेषेत चालतच नाही. एकदा त्या श्रीमंत मालकाची बायको, म्हणजे जिच्या घरी सुनीता काम करायची, ती दुकानात आली. ती खूप रागावलेली दिसत होती. तिने सुनीतावर ओढून आरोप केला, तू माझ्या घरातल्या दागिन्यांची किंमत काढलीस आणि आता तू ते हरवलेतच. ते तूच घेतले असशील. पाहिजेत मला. सुनीता घाबरली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने तिने एक मोठा श्वास घेतला होता. गणेशने धीराने तिला विचारलं, मॅडम, तुम्हाला खात्री आहे का सुनीताने असं कधीच केलं नाही म्हणून? ती प्रामाणिक आहे. तेवढ्यातच त्या मालकाच्या घरची एक जुनी नोकरणी आली आणि मध्येच म्हणाली, मॅडम, ते दागिने तुमच्या पेटीच्या तळाशी सापडलेत. तुम्हीच विसरलात. संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर त्या बाईचा चेहरा आता उतरला होता. तिने मनाशी निमूटपणे माफी मागितली आणि निघून गेली. पण त्या दिवसानंतर सुनीताच्या प्रामाणिकपणाची ख्याती आणखीनच वाढली. ही घटना झाल्यानंतर काही महिन्यातच गावातील एका सेवानियुक्त शिक्षकाने गणेश आणि सुनीतेला शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि सुनीताला संध्याकाळच्या शाळेत प्रौढ शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. सुनीताने हे आनंदाने स्वीकारलं होतं. आता ती दिवसभर दुकानात मदत करायची आणि संध्याकाळी शाळेत जायची. तिच्या अभ्यासाची तीव्र इच्छा पाहून गणेशला खूप अभिमान वाटला. एके रात्री ती एका साध्या वाक्यात अडखळत होती, तेव्हा गणेशने तिला मदत केली. आता दोघे हसत ते वाक्य वाचू लागले होते. तो तो तिला फारच गोंडसवाने जपत होता. वर्षे जात होती. गणेशने किराणा दुकान आता छोट्या जनरल स्टोअरमध्ये रूपांतरित झालं होतं. सुनीताने प्रौढ शिक्षणाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि दुकानाचा हिशोब ती ठेवू लागली. एक दिवस तिने गणेशला एका आचार्याची गोष्ट सांगितली. तिला दुकानाच्या मागच्या भागात एक छोटीशी लायब्ररी आणि अभ्यासिका सुरू करायची होती. तिने गावातील इतर महिला आणि मुलेही येऊन वाचन अभ्यास करू शकतील म्हणून. गणेशने तिच्या कल्पनेने उत्साहाने पाठिंबा दिला. आज गणेश आणि सुनीता यांचं आयुष्य केवळ प्रेमाचंच नाही, तर एक सामायिक स्वप्नांचं आणि सामूहिक विकासाचं प्रतीक बनलं आहे. गावातल्या लोकांसाठी ते एक प्रेरणास्थान बनले आहे. त्यांची कहाणी फक्त दोन हृदयाची गाथा न राहता एका समृद्ध समाज निर्मितीची सुरुवात ठरली आहे. आणि अशा प्रकारे एका किराणा दुकानातून सुरू झालेल्या प्रेमाची ही गोष्ट आता संपूर्ण गावची गोष्ट बनली आहे. शेवटी अशी होती ती गणेश आणि सुनीताची प्रेमकथा, जी संघर्षाने सुरू झाली आणि प्रेमाने वाटली आणि समाजसेवेने अमर झाली. त्यांच्या जीवनातील हा पुढचा भाग आजही गावात प्रेम आणि विश्वास, सहकार्याचे संदेश देत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या कहाणीसोबत. धन्यवाद.